तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज. परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या, निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय. तुम्ही म्हणाला मला कागद द्या. अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज. का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या पद्धतीचं या अधिवेशनात जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो. त्या निर्णयाला माझा विरोध नाही. अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीने म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे. गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज. आता हे जे मशीन लावलेली आता राशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज. ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज. गरिबाच्या तोंडात घास जात नाही. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याच्या सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे. शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयक आणि ठराव समितीचे अध्यक्ष महोदय आणि राज्याचे महत्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत. मला राज्याची, मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार. पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय, नाशिक, ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज. आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज. तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज. परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या, निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय. तुम्ही म्हणाला मला कागद द्या. अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज. का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या पद्धतीचं या अधिवेशनात जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो. बसू पुढे जाऊ ना आता. असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण. अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे चला पुढे चला. अध्यक्ष महोदय नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्यांनी उत्तर दिलं नाही, स्पष्टीकरण दिलं. ठराव
समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयक. होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आपण सांगा, तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत. अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. चला बस झालं आता, चला पुढे जाऊ. काय करता? मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही हल्ली. तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं. बसा, बसू. पुढे जाऊ ना आता. असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या